नमस्कार सखींनो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे हे तुम्हाला माझं थंबनेल आणि माझं जे टायटल आहे त्यावरून तुम्हाला कळालंच असेल. तर जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेले की मी इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत आहे. तर त्यासाठी मी ग्रॉसरी घेऊन जात आहे. जास्त वेळ न घेता मी पटापट काय काय घेऊन जाते तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिली गोष्ट मी घेऊन जात आहे रवा. तर नेक्स्ट आहे साबुदाणा, बेसन पीठ घेऊन जात आहे. त्यानंतर हा मोठा रवा आहे, पोहे, कोलगेट, सूपचे पॅकेट घेतलेले आहेत, अनिशासाठी साबण आणि बॉडी वॉश. मोस्ट इम्पॉर्टंट, ह्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही आपण. तसंच हे 3 मिनिट्स पोहा रेडी टू ईट मिळतं ना, तर ते मी जास्त पॅकेट नाही, एक 3-4 पॅकेट घेतलेलं आहे मी फक्त. तसंच रसम पावडर, जिंजर गार्लिक पेस्ट, सफोला ओट्स, चॉकोज आहे अनिशासाठी, त्यामध्ये ही जिरा पावडर आणि मोहरी आणि जिरे. ओवा घेतलेला आहे, तेच एक पॅकेट घेतलेलं आहे. तसेच हिरवे मूग घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये आहे जामची बॉटल आहे. ते बॉटल ओपनर एक हवं होतं तर बॉटल ओपनर घेतलेलं आहे आणि इंडिका मेहंदी. अनिशासाठी कोलगेट घेतलेला आहे, सांबार पावडर घेतलेला आहे. मेन इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगते की मसाले तुम्ही नक्की घेऊन जा, कारण तिथं तुम्हाला इतके इझिली मसाले मिळत नाहीत. रसम पावडर असू दे, चाट मसाला, गरम मसाला वगैरे तिथं मिळत नाही. तर जेवढं होतं तेवढं तुम्ही मसाले घेऊन जावा. अंडा मसाला घेतलेला आहे, तसंच टमॅटो भात पावडर, लेमन पावडर चे सॅचेट्स आहेत आणि पास्ता मसाला. मॅगी घेतलेले आहे मी, जवळजवळ 10 मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत. तसंच पॉपकॉर्न घेतलेले आहेत. पॉपकॉर्न भीमचे मी किती 3 घेतलेले आहेत. भीम साबण, ब्रू कॉफीचे पॅकेट मी किती एक 8-9 घेतलेले आहेत. हे कम्फर्टचे सॅचेट्स, शॅम्पू. त्यानंतर 1 kg मी रस घेतलेला आहे. कसुरी मेथी घेतलेली आहे. पिकल, मोस्ट इम्पॉर्टंट पिकल घेतलेला आहे आणि ऑइलची छोटीशी बॉटल घेतलेली आहे. तसंच हे रागीचं पीठ आहे. नंतर हळद घेतलेली आहे. शेवया घेतलेल्या आहेत, अनिल गव्हाचं आहे आणि एक राईसचं आहे शेवया. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं हे 3 मिनिट्स रेडी टू ईट पोह्याचं पॅकेट. तर मसाला, हे चटणीची पावडर, इडली डोसा साठी चटणीची जी पावडर असते ती मी घेतलेली आहे. बिर्याणी मसाला, रवा डोसा, मिक्स फ्रूट ह्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे मी. पुलियोगरा पावडर, सगळ्यात महत्वाचं चहा. तर चहा घेतलाय. चहाची पावडर तुम्ही नक्की घेऊन जावा, तिथं अजिबात मिळत नाही. कॉफी पावडर मिळू शकते पण चहाची नाही तिथं. 9 डेट्स. रवा डोसा आहे तर याची सुद्धा मी 2 पॅकेट घेतलेले आहेत. मेडिमिक्स साबण, बिसीबेळेबात पावडर. राईसचे खूप प्रकार होणार आहेत तिथं. गुळ घेतलेला आहे, एक पेंडी घेतलेली आहे. किशमिश, मनुके घेतलेले आहेत ब्लॅक आणि हो इलायची. झालेलं आहे सामान. तर आता मी स्नॅक्स साठी काय काय घेतलेलं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किती लवकर झाकून झालं, पण एवढ्या लवकर एवढ्याच इझिली तू कॅरी करायचं आणि हे भरायचं झालं असतं तर किती छान झालं असतं. तर चला वेळ न घालवता मी स्नॅक्स काय काय घेतलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. फेवरेट पार्ट स्नॅक्स. तर आलू भुजिया घेतलेला आहे, 1 किलो घेतलेला आहे. थोडीशी तिखट आहे आलू भुजिया आणि थोडीशी सॉल्टेड, थोडीशी तिखट कमी असलेली आहे. तर अनिशाला सुद्धा होईल त्यामुळे हे 1 kg घेतलेले आहे. मूग डाळ घेतलेले आहेत, हे माझं खूप फेवरेट आहे त्यामुळे हे मी घेतलेलं आहे. चिप्स घेतलेले आहेत. मी आता चिप्स दाखवते कुठले कुठले घेतलेले आहेत. तर हे घेतलेलं आहे. त्यानंतर बनाना चिप्स घेतलेलं आहे. एक तिखट असलेलं आहे, चिली पावडर घातलेलं आणि एक आहे ते पेपर पावडर घातलेलं आहे. एवढं तिखट नाहीये तर हे घेतलेलं आहे अनिशासाठी. मसाले शेंगदाणे एक पॅकेट घेतलेलं आहे आणि अनिशासाठी हे सॉल्टेड पीनट्स. बुंदी घेतलेले आहेत. साबुदाण्याचे आहेत पापड. तर
हे तिखट वगैरे काही नाही आहे, सॉल्टेड आहे. तर हे आमच्यासाठी घेतलेले आहेत. चकलीचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. तर हे आमच्यासाठी आणि आमच्यासाठी हे घेतलेलं आहे. ग्रीन कलरची चकली. हे एवढे तिखट नाही, ते सुद्धा एवढे तिखट नसतात, तरी सुद्धा. बाकरवडी चिक्की घेतलेले आहेत आमच्यासाठी. 2 घेतलेले आहेत चिक्कीचे पॅकेट. जिम जाम हे खूप जणांचं फेवरेट असणार आहे, हो ना. तर जिम जामचे सुद्धा एक बिस्किटचा पुडा घेतलेला आहे. आणि खाकरा, ह्याला आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो, कितीही दिवस ठेवू शकतो. आणि टेस्टला सुद्धा छान आहे. मी बटर गार्लिक घेतलेला आहे, बघूया ह्याची टेस्ट कशी लागते. तर आजकाल ह्यामध्ये सब फ्लेवर आलेले आहेत, मी पहिल्यांदा बघितलं. मेथी खाकरा, कोरिएंडर चिली खाकरा वगैरे खूप सारे फ्लेवर येतात ह्याच्यामध्ये. तर मी बटर गार्लिक घेतलेलं आहे, जेणेकरून अंशू सुद्धा खाऊ शकेल. तर हे घेतलेलं आहे मी. तसंच मी थोडेसे लाडू करून घेऊन जाणार आहे. आणि अजून एक 2-3 प्रकार मला करायचा आहे, बघूया. फक्त आता 6 दिवस राहिलेत, 5-6 दिवसच राहिलेले आहेत. आणि बघूया, मी आता बॅग वगैरे पॅक करायला सुरू करणार आहे. तर कशी वाटली माझी शॉपिंग मला जरूर कमेंट करून कळवा. माझं जर काही घ्यायचं राहिलं असेल तर मला नक्की आठवण करा. बॅग पॅक करताना यामध्ये पॅकेटमध्ये याप्रमाणे हवा भरलेली असते. तर एक छोट्याशा पिननं तुम्ही त्याला होल करायचं आहे आणि पूर्ण हवा काढून याप्रमाणे चपटं करून त्याला आपण बॅगमध्ये ठेवायचं आहे. याने काय होतं, आपली अननेसेसरी जागा घेतली जात नाही. तसंच आपण बॅगमध्ये जेव्हा पॅकेट ठेवत असतो त्यावेळेलाच आपण काउंट करायचं आहे की आपण किती किलोचे पॅकेट्स ठेवत आहोत. याने काय होतं, बॅग पूर्ण भरल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की आपल्या बॅगमध्ये एवढ्या किलोचं सामान आहे. त्यामुळे तुम्हाला वेट करताना थोडासा अंदाज लागतो की किती किलोचं आपल्याला सामान आहे. तर ह्या होत्या काही माझ्या टिप्स. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.